नमस्कार शेतकरी बांधवांनो, हे बघा रान किती चकाचक आहे. इथे मागच्या 8 दिवसाआधी रोटा होऊन गेलेला आहे आणि वापसा कंडिशन होती म्हणून. आणि आता ज्या शेतकऱ्यांना वापसा कंडिशन असेल आणि बाग फुटून तयार झालेला असेल त्यांनी रोटा मारून घ्या, कारण रान चकाचक ठेवणं हे तेवढंच गरजेचं आहे. आणि रोटा मारल्यावर गळ होणे वगैरे असं काही होत नाही. इथे तुम्ही सेटिंग बघू शकता. हे बघा चांगल्या प्रकारे सेटिंग झालेली. काही गाठी याच्यापेक्षाही मोठ्याला आहे. आणि आपल्याला इथे एक पाहायला मिळतो आहे किडा, जो पांढरा किडा तुम्हाला सांगितलं मी. हे बघा हा किडा खूप महत्त्वाचा आहे. याच्यावर तुम्हाला कीटकनाशक घेणं गरजेचं आहे. नाहीतर हा किडा जे पान इथं तुम्हाला कुरतडलेलं दिसते, असे हे संपूर्ण पान कुरतडण्याची ताकद ठेवते. तर या बारीक बारीक गोष्टीवर लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला अडचण जाणार नाही. हा बाग चांगला फुटलेला आहे, म्हणजे बरोबर म्हणू शकतो आपण. मागच्या वर्षी पण चांगला फुटला होता, यावर्षी पण काही झाडं गेलेले आहे, ते यावर्षी आता इथं प्लांटेशन करतील. तर या बागेचा पुढील व्हिडिओ तुम्हाला मी 1-2-3 दिवसात येईल. संपूर्ण व्हिडिओ, संपूर्ण माहिती, त्याच्यामध्ये काय आपण केलं आहे, काय होत होतं, जुनी हिस्ट्री काय आहे, हे सर्व. पण आता सध्याच्या कंडिशनमध्ये जे मी सांगितलं आहे, रोटा मारून घेणे किंवा काकऱ्या पाळी, जे काय तुमच्याकडे योग्य अवजार असतील ते करून घ्या, म्हणजे तुम्हाला गवत अडचण देणार नाही. धन्यवाद.